चला बघा आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकते. आपण बघा ज्या पद्धतीने प्लॅनिंग केलं होतं की मार्केट जर ओपन व्हायचं म्हटलं तर 230 ह्या लेवलच्या किंवा 200च्या याच्या वरती तुम्हाला मी सांगितलेलं बघा प्रॉपर 230लाच मार्केट गॅप ओपन केलेलं आहे. आता हे कसं काढलं हा जो प्रश्न आहे याचा आन्सर तुम्हाला आपल्याकडे शिकल्यानंतर किंवा आपल्याला जो व्यक्ती शिकला त्याला 100 आणि 100% माहिती आहे की ते तसं का. ओके, त्यानंतर बघा ज्या पद्धतीने आपण प्रिडिक्शन केलं त्या पद्धतीने जरा निफ्टीन त्या लेवलला सपोर्ट केला नाही किंवा त्या लेवलला रेजिस्टन्स घेतलेलं नाही, म्हणजे आज सस्टेन केलं नाही. ठीक आहे, निफ्टीनं आज सस्टेन केलं नाही कारण बऱ्याच वेळा ह्याच्या मागं 3 ते 4 दिवस सलग चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रॉफिट दिलं निफ्टीनं. पण बँक निफ्टीमध्ये जर बघितला तर बँक निफ्टी बघा ह्याच्या खाली आपला पुढचाच विचार होता. ऑलमोस्ट पुढचे कसले रॅली आपल्याला दिलेले बघा 387 पासून 52,010 म्हणजे समथिंग 400 पॉईंटची रॅली झाली. प्लस इथं पण आपलं पुढचं प्रिडिक्शन होतं चांगल्या पद्धतीने ते पण वर्किंग केलं. त्यानंतर जर फिन निफ्टीमध्ये म्हटला तर फिन निफ्टीमध्ये मी तुम्हाला व्यू सांगितलं होतं की जर मार्केटला जर झिरो ट्रेड जर मिळवायचा असेल तर ते कॉल साईडलाच असणार. मग आपला एकतर व्यू असा होता की ह्याच्यावरती असेल. हा व्यू जर असं आपण डिस्कशन केलं नाही, हा जरा मी सकाळी जेव्हा मला वाटलं की इथून मार्केट सपोर्ट घेतोय त्यावेळी मी ही लेवल टाकली होती. पण एक व्यू सेम होता की कॉल साईडला तुम्हाला झिरो चांगला ट्रेड मिळू शकतो. आणि जर तुम्ही आमच्या जर कुठल्या टेलिग्रामला किंवा आमच्या जर मेन ग्रुपला जॉईन असाल तर तुम्ही बघितलंच असेल समथिंग आपण 13 रुपयाचा ट्रेड दिला होता. 12 ते 13 रुपयाला तिथून टच करून एकदम स्पाइक मारली, बघता होता 27 रुपयानं हाय केलं. लगेच प्रॉफिट बुक करायला पण सांगितलं, ऑलमोस्ट आपला पैसा तिथं डबल झाला. म्हणजे हेच ज्याच पद्धतीने आपण प्रिडिक्शन केलं त्या पद्धतीने निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीने आज चांगल्या पद्धतीने वर्किंग केलेलं आहे. आता हीच पद्धत आणि उद्या पण राहणार कारण उद्या आहे बँक निफ्टीची एक्सपायरी आणि बँक निफ्टीची एक्सपायरीला जसं आज आपण चांगल्या पद्धतीने राडा केलाय तसं उद्या पण आपण चांगल्या पद्धतीने मार्केटला करायचं आहे. आता बघा निफ्टी जर उद्याही ओपन व्हायचं म्हणलं तर गॅप अप सहजासहजी गॅप डाऊन होणार नाही. कधी तरच म्हणजे ऍज अ काय तर मार्केटमध्ये निगेटिव्ह जर आले मुवमेंट्स तरच मार्केट गॅप डाऊन होऊ शकते, नाही तर एक फ्लॅट आणि गॅप अपच तुम्हाला मुवमेंट दिसणार. आणि आता ह्याच्यावरचं जे टार्गेट आहे ते टार्गेट आता हे नाही ना, आता हे टार्गेट चेंज झालं आहे. ह्याच्यावरती काय टार्गेट येईल किंवा कोणतं येईल हे तुम्हाला मी लाईव्ह मध्ये सांगेन. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला आमच्या ग्रुपला जॉईन करायचा आहे, प्रीमियम ग्रुप किंवा कुठल्याही ग्रुपला जर तुम्ही जॉईन झाला तर तिथे ती लेवल येऊन जाऊ शकते. आणि ह्याच्यापेक्षा पण तुम्हाला ऍडव्हान्स शिकायचं म्हटलं तर आपले क्लासेस आहेत. आणि समजा जर तुम्हाला वेळ नसेल शिकण्यासाठी, तुम्हाला फक्त ट्रेड घ्यायचं असेल तरी पण तुम्ही आमच्या फ्री ग्रुपला जॉईन करू शकता. त्याला फक्त तुमचं डिमॅट अकाउंट लागते. डिमॅट अकाउंट जर असेल तर आमच्या फ्री ग्रुपला तुम्हाला जॉईन केलं जातं. तिथं ट्रेड पण असतात, अनालिसिस पण असतात. तो ट्रेड का घेतला याचं पण थोडंसं लॉजिक तिथं सांगितलं जाते, पूर्ण डीपली सांगितलं जाणार नाही. आपला जर स्ट्रॅटेजी जर तिथे ट्रेड असेल तर तो ट्रेड तिथे एक्सप्लेनेशन दिला जात नाही. फक्त ते आपल्या शोधूनच माहित असते की आपण तो ट्रेड का घेतला किंवा कशा माध्यमातून घेतला. हा झाला निफ्टीचं प्रिडिक्शन. त्यानंतर बँक निफ्टी बघूया. उद्या बँक निफ्टी चांगले एक्सपायर होऊ शकते, पण ती कुठल्या साईडला होऊ शकते, कुठल्या साईडला आपल्याला झिरो रेट चांगला मिळू शकतं. आता बँक निफ्टी साईडला जर तुम्ही बघितला तर बँक निफ्टी सगळ्यात जास्त कॉल साईडला मुवमेंट होणार जर समजा फ्लॅट ओपन झाला आणि ह्याच्यावरती क्रॉस झाला तर मग तुम्हाला डायरेक्ट 52,387 लेवल दाखवतात. म्हणजे ही क्रॉस झाला तरी मी तुम्हाला 52,785 मग याच्यावरती 973 ही पण लेवल दाखवू शकते. फक्त विषय असा आहे की मार्केटनं आज जी डाऊन साईडचा जो फॉल दाखवलेला आहे तो असं दर्शवते की मार्केटमध्ये म्हणजे ऍज अ बँक निफ्टीमध्ये डाऊन ट्रेड ऍक्ट झालेला आहे. म्हणजे तुम्ही जर नीट केअरफुली बघितला तर हा एक डाऊन ट्रेड आहे. आणि या डाऊन ट्रेंडच्या नुसार जर इथं फ्लॅट ओपन झाला तर इथं टच होऊन जरा रिव्हर्स येण्याचे चान्सेस आहेत. पण ऑलरेडी एक टप्पा आणि 2 टप्पा झालेला आहे आणि जो तिसरा टप्पा झाला आणि जरा खाली जर चौथ्या टप्प्याला जर क्रॉस करत असेल तर मग तुम्हाला बघता बघता इथपर्यंत म्हणजे ह्या लेवलला आपण उद्या मार्केट वन साइड रॅलीमध्ये दिसू शकते. पण वन साइड रॅली करण्यासाठी मार्केटमध्ये एचडीएफसी आयसीआयसी ऍक्सिस किंवा या कोटक ह्या 4 बँकेमध्ये 3 किंवा 4 स्टॉक्स आपल्याला चांगल्या पद्धतीने 1-1.5% वरती पॉझिटिव्ह असायला पाहिजे. तरच मग तुम्ही वन साइड रॅलीला तयार राहायचं. नुसता पोझिशन घेऊन थांबायचं, तुम्हाला तिथे वन साइड रॅली मिळेल. फक्त प्रीमियम डेके होणार जास्त. त्यामुळे सकाळी सहजी थांबू नका. पण दुपारी जर तुम्हाला एक 12 12:15 नंतर जर मुवमेंट वाटली तर तुम्ही थांबू शकता. जरा एक 2 2.5 3 पर्यंत तरी सहजाची प्रीमियम डेके जास्त होत नाही. मग 3 नंतर जर बँक निफ्टीचे प्रीमियम डेके होत आहे. आणि जर समजा बँक निफ्टी तुम्ही एखादा ट्रेड केला तर 10 रुपयाचे जर आत येत असेल तर तिथल्या तिथे क्लोज करून टाका. बँक निफ्टी जर 10 रुपयाच्या आत जर झिरो ट्रेड येत असेल तर तो झिरोच जाणार, त्याच्यावरती जात नाही. सहजाच तर अजिबात जाईल नाही. ओके, त्यामुळे बँक निफ्टी झिरो ट्रेडसाठी 30-40 रुपयाच्या वरतीच निवडा. ते तुम्हाला बेस्ट होऊन जाईल. त्यात व्हॉल्यूम पण जास्त असू शकतो. ऍज अ तो ऍट द मनी असायला पाहिजे, म्हणजे बऱ्यापैकी तो त्या झिरो होणार नाही. ओके, अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आपली प्रिडिक्शन जर आवडत असेल तर सगळ्यांना शेअर करा. थँक्यू.